श्रीरामपूर राहता परिसरात अवैध शस्त्रांविरोधात पोलिसांची धडक कारवाई। 2 स्वतंत्र घटनांमध्ये पिस्तूल आणि तलवारीसह आरोपी अटकेत। तब्बल 5,51,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त। फरार आरोपींचा शोध सुरू। 19 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 9:50 सुमारास श्रीरामपूर शहरातील हातेमनगर परिसरात पोलिसांनी संशयास्पद हालचालींची दखल घेत सापळा रचला। तपासणी दरम्यान एका तरुणाकडे बेकायदेशीर पिस्तूल आढळून आले। संबंधितांकडे शस्त्राचा कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम 425 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे। पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे। दरम्यान त्याच दिवशी रात्री गस्तीवर असताना राहता तालुक्यातील रांजणखोल परिसरात काळ्या रंगाच्या इनोव्हा कारजवळ 3 जण संशयास्पदरित्या उभे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यापैकी एकाच्या हातात तलवार असल्याचे दिसताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली, मात्र अंधाराचा फायदा घेत 2 जण पसार झाले, तर एकाच पोलिसांनी ताब्यात घेतले। या कारवाईत 1,000 रुपये किमतीची लोखंडी तलवार, 500 रुपये किमतीची लोखंडी पाईप, 5 लाख रुपये किमतीची काळ्या रंगाची इनोव्हा कार MH04D7775 नंबर, 15,000 रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल, 35,000 रुपये किमतीचे अन्य मोबाईल आदी मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। शहर व तालुका परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी असे आवाहन श्रीरामपूर पोलिसांनी केले। श्रीरामपूर राहता परिसरात वाढत्या अवैध शस्त्राच्या हालचालीवर पोलिसांनी घेतलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे। फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास वेगाने सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, श्रीरामपूर।